छावा चित्रपटामध्ये गणोजी शिर्के आणि त्यांच्या बंधूंनी संभाजीराजांना पकडून दिलं हे जे दाखवलंय ते अत्यंत चुकीचं आहे. त्याला कुठला ऐतिहासिक आधार नाही. आणि विशेषतः जयदेश शकावलीची समकालीन आहे त्यामध्ये उल्लेख येतो की शिर्के पारखे झाले, म्हणजे शिर्के रागावले, चिडले असा ओझरता उल्लेख येतो. परंतु त्यांनी संभाजीराजांना पकडून दिलं, संभाजीराजांच्या ते विरोधात होते, त्यांनी खूप मोठं कटकारस्थान केलं हे जे दाखवलं ते विसंगत आहे, ती इतिहासाला धरून नाही. तसा कोणताही समकालीन ऐतिहासिक संदर्भ शिर्केनी पकडून दिला असा इतिहासामध्ये येत नाही. आणि कुठल्याही भावाला वाटेल का आपली बहीण विधवा व्हावी. जे गणोजी शिर्के राजाराम महाराजांच्या महाराणीला म्हणजे येसुबाई तर त्यांची सख्खी बहीण आहे, आणि राजाराम महाराज ज्यावेळेस जिंजीला गेले तर जिंजीच्या किल्ल्यामधून ज्यावेळेस परत ते निसटले राजाराम महाराज, तर त्यांची जी पत्नी होती ताराबाई आणि इतर त्यांच्या राण्या होत्या, त्या राण्या जिंजीच्या किल्ल्यावरून वेल्लोरला सुखरूपपणे पोहोच करण्याचं काम गणोजी शिर्केने केले. छावा चित्रपटामध्ये गणोजी शिर्के आणि त्यांच्या बंधूंनी संभाजीराजांना पकडून दिलं हे जे दाखवलंय ते अत्यंत चुकीचं आहे. त्याला कुठला ऐतिहासिक आधार नाही. आणि विशेषतः जयदेश शकावलीची समकालीन आहे त्यामध्ये उल्लेख येतो की शिर्के पारखे झाले, म्हणजे शिर्के रागावले, चिडले असा ओझरता उल्लेख येतो. परंतु त्यांनी संभाजीराजांना पकडून दिलं, संभाजीराजांच्या ते विरोधात होते, त्यांनी खूप मोठं कटकारस्थान केलं हे जे दाखवलं ते विसंगत आहे, ती इतिहासाला धरून नाही. तसा कोणताही समकालीन ऐतिहासिक संदर्भ शिर्केनी पकडून दिला असा इतिहासामध्ये येत नाही. आणि कुठल्याही भावाला वाटेल का आपली बहीण विधवा व्हावी. जे गणोजी शिर्के राजाराम महाराजांच्या महाराणीला म्हणजे येसुबाई तर त्यांची सख्खी बहीण आहे, आणि राजाराम महाराज ज्यावेळेस जिंजीला गेले तर जिंजीच्या किल्ल्यामधून ज्यावेळेस परत ते निसटले राजाराम महाराज, तर त्यांची जी पत्नी होती ताराबाई आणि इतर त्यांच्या राण्या होत्या, त्या राण्या जिंजीच्या किल्ल्यावरून वेल्लोरला सुखरूपपणे पोहोच करण्याचं काम गणोजी शिर्केने केले.